तर काहीच माहिती नाही, मी मीडियातूनच ऐकते. त्यामुळे आता राजकीय नाट्यांचा शेवटचा अंक सुरू झालेला आहे निवडणुकीपूर्वीचा, आणि याच अनुषंगाने आमची संपादकीय भूमिका काय आहे आपण जाणून घेऊया. सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. धन्यवाद पूर्वी. एका महापालिकेपुरती का होईना पण दोन्ही राष्ट्रवादी एक होत आहेत. राजकीय अस्तित्वासाठीच का होईना पण उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. आज जरी राजकीय दृष्ट्या या घडामोडी मोठ्या बातमीचा विषय असल्या तरी खरं तर जे 2019 पासून महाराष्ट्रात घडतंय त्या तुलनेत या घडामोडी जास्त नैसर्गिक म्हणायला हव्या. त्यात सतेज पाटील म्हणाले तशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या समीकरणात जर काँग्रेस पण सामील असेल तर जे नॅचरल पार्टनर्स होते तेच एकत्र आले असं म्हणावं लागेल. ज्या शिवसेनेकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह आहे ती भाजप बरोबर आहे. त्यामुळे तिथेही म्हटलं तर वर्षानुवर्षांचा समतोल गाठला गेलाय. त्यामुळे आता जर उद्धव ठाकरेंनी ते फक्त राज बरोबर आहेत, मविया बरोबर नाहीत असा जर निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणातील रिकॅलिब्रेशन किंवा कोर्स करेक्शन किंवा फेर मांडणी सुरू झाली असं म्हणता येईल. पूर्वी धन्यवाद सरिता. यानंतर एक छोटासा ब्रेक